हाय नमस्कार भावा बहिणींनो. तर माझा चाललाय स्वयंपाक. तर आज हळदी कुंकू दिसतंय का तुम्हाला? तर त्या दिवशी नाही का देवदेव होता ना, आरत खाना होता इथं, ढावरे मामा त्यांचा आरत खाना होता. पट बसवलं ना, तिकडंच होतं. हे काय आत्ताशी आलो, स्वयंपाक केला. देवाची बी कामं. देव हाय या धर्तीवर, देव हाय हाय असं नाही, हाय देव हाय. कसं आहे माहिती आहे का? आता तुम्ही म्हणसाल काय काय बनवायला लागली. मी बनवायला लागली भात फोडणीचा. तर चला मी सगळी तयारी करून घेते आणि डायरेक्ट फोडणी करताना तुम्हाला दाखवते. भरपूर अशा कमेंट होत्या की नाही का, ताई लांब कॅमेरा ठेवत जा आणि आम्हाला दिसत नाही. कसं आहे माहिती आहे का, साधं सिंपल आपल्याकडे जेवढं आहे तेवढ्यातच आपण गुजारा करत असतो. त्या दिवशी वड्या दाखवल्या, 2 चॅनल काय 2 हेड्याव 3 हेड्याव झालं. तुम्हाला गप्पा मारत मारत 3 हेड्याव पडलं. त्यामुळं एक जणाचं असं म्हणणं की रोजच हेड्याव एकच काय टाकते अगं, नवीन काहीतरी टाकत जर. नवीन काय, आपलं घरातलं चाललेलं असतं, नवीन काय. बरोबर आहे का नाही? असा छलून घेतलाय बटाटा. आता याला मी काप करते आणि तुम्हाला सगळं दाखवते. मिरची ही सगळं चिरलेलं. तर चला. हाय नमस्कार. तर हे बघा सगळं कापून घेतलंय. टमाटा एक, हे काय टमाटा 2, एक कांदा मोठा आणि बटाटा आणि अद्रक लसणाची पेस्ट. तर मी आता सुरुवात करते बनवायला. दिसतंय का तुम्हाला? सांगा दिसतंय का नाही. मी लांब कॅमेरा ठेवलाय आता, कारण तुम्हाला दिसावं म्हणून. नाहीतर तुम्ही म्हणता ताई दिसत नाही, आम्हाला दिसत नाही, काय करावं. हा, मी काय सांगत होते, देव या पण धर्तीवर आहेत. देव नाही असं नाही, या धर्तीवर देव पण आहेत. आता केवढीशी 2 लेकराची आई बिचारीच्या अंगात येते. लक्ष्मी येऊ द्या, माझ्या पण येते, माझ्या पण येते. आता त्याला लपून ठेवायची काय गरज आहे का? माझ्या पण येते. पण जोपर्यंत आपली बानू चलत नाही तोपर्यंत तुम्हाला माझा पट बसवलेला दिसणार नाही. जर माझी बानू चलली तरच मी पुढचा पाऊल उचलू शकतो. बरोबर आहे का? तोपर्यंत नाही. मी देवाला मानते, देवाला मानते, आणि ज्याला मानतो ना ते देव फळ देतो धावून. ह्याच्यात टाकली जिरी, जिरी टाकली. मसाला काही दुसरा नव्हतं, फक्त आता तेवढ्यातच मी करून घेणार आहे. अद्रक लसणाची पेस्ट, दिसतंय का तुम्हाला? अद्रक लसणाची पेस्ट हे बघा असं केलं. हो, आता जवळ ठेवला. हे कांदा आणि टमाटर. मी आता देवाला गेलते का नाही, तिथं मला नाही का माझे फॅन लोक भेटले. त्यांचा देवदेव आहे ते काय म्हणले माहिती का, हेडेवर नाही का आमचा काका नाही हेडेवर. तर मी म्हटलं, मी मोबाईल नेला नव्हता ना देवाच्या दारी, ती मोबाईल कशाला न्यायचा. आता तिथं आवडत नाही. आता तुम्हाला तर माहिती, मला लाज वाटतं दुनियेची माणसात बनवायचं हेडेवर. त्यामुळे मी म्हणलं नाही, मला लाज वाटते. म्हणलं मी काय लगेच ही करू शकत नाही म्हणलं. तर ते म्हणते का बरं लाजायचंय कशाला, असं तसं. हळद संपली आपली, तर मी हळद टाकली. हळद संपली.
जास्त काही नाही, फक्त आता बटाटा धुवून टाकायचा. याच्यात अद्रक लसणाची पेस्ट आणि हिरवी मिरची कुटून घेतली आणि टमाटर कांदा हे भाजून घ्यायचा लालसर. आणि परत त्यात मिरची कुटून टाकली म्हणून शिकायला लागली. आता याच्यात मी बटाटा टाकते हे धुवून. आमच्या जास्त बटाटा खात नाही कारण भातात जरा व्यवस्थित छान वाटतो म्हणून मला फक्त बटाटे आवडते. आणि अजून तुम्हाला कशा कशाची रेसिपी आवडते बघा सांगा मला कमेंटमध्ये. पण जे माझ्या बजेटमध्ये होईल, जे माझ्या घरात असते तेच मी बनवू शकते. आता तुम्ही म्हणता मटनची बनव, याची बनव, आणि जास्त मटन खात नाही. कधीतरी मटन आणलं ना तरच. ह्याच्यात मीठ, ही मसाला, घरकुल मसाला बस. आता देव मरणाचं आहेत ना, तुला इथं जेवायला सवासने. आता आई गेली तिकडं झोळी घेऊन, तिकडे गेली. तर आता ही भाजून द्यायचं मस्तपैकी असं लाल. आणि हवा कोथमीर बघा कसली झाली आहे. कोथमीर मी टाकली नाही कारण धुयची म्हणून म्हणलं शेवट टाका येईल. उडली पण नाही. काय करावं, फ्रीज नाही. बहीण म्हणत होती टीमोरण्याची जा फ्रीज घेऊन, पण आणायला मरणाचा खर्च दुनियाचा होतो या. आणि ती चालू पण नाही फ्रीज. 1200 रुपये खर्च कर म्हणजे घेऊन जा. तर त्याला भाडं द्यायला आणि नको बाय म्हणलं. एक तर काम धंदा नाहीत म्हणलं. कोथमीर धुवून घेतली मी. आता याच्यात चिरून टाक. लाल तर भाजून झालेला आहे. मी म्हणलं याची भाजी बनवा म्हणलं दोडक्याची, पण नको म्हणायला लागले. दोडका कोण खात नाही, काय करायचं. तर आता हे लालसर भाजून झाले, याच्यात मी पाणी ओतते. ओके, त्याला उकळी देऊन द्यायचं. आणि मग तांदूळ काय भारी नाही हा, रेशनचा तांदूळ आहे. नाहीतर म्हणतात भारी करून खाते. नाही भाऊ बहिणींनो, जसं आहे तसं. तर चला मी तांदूळ काढते आणि ह्याला उकळी आल्यावर बघू आपण. तर चला मी तांदूळ घेतल्यात. हो का, आता दिसतेत का नाही तुम्हाला काय माहिती. हो का, रेशनचा आहे. तर रेशनचा तांदूळ आहे. तर त्याला उकळी यायला लागली तोपर्यंत मी धुवून घेते. तुम्ही म्हणता पाटीत कशाला काढल्या, तर धुयाला पण येतं चांगलं आणि आपण मस्तपैकी असं चुळू पण शकतो. म्हणून अर्धा किलो तांदूळ आहे तर रेशनचा आहे. बघू शकता. नाहीतर माणसा बाई चांगलं खाते नाही. रेशनला पण आता खायासारखं वस्तू काही यायला लागल्या त्यामुळं का नाही गरजच नाही. धुवून घेते. भरपूर जणांना माझ्या रेसिपी बघायच्या असते. त्या दिवशी पण भरपूर जणांनी नाही का बनवल्या, म्हणजे लाईक केलं, कमेंट केल्या. तर सगळ्याच्या कमेंटचे उत्तर मी काही देत नाही, पण बघून तुमच्या कमेंट नक्कीच लाईक करते मी. तिथं तुम्हाला कळत असेल, चांगले असो वाईट असो.
लाईक माझं माझं मत तर असतंच. तर त्याला उकळी आली बघू शकताय. तर आता ही तांदूळ मी धुवून घेतलेत. आता याच्यात तांदूळ टाकते. बघू शकते आली का नाही तरी. आणि तेल मी फक्त 3 पळ्या वाटल्या. 3 ते पण आपल्या बारक्याच पळ्या येत्या. त्यामुळे झाला भात. त्याला काय टाइम लागतो. तर चला कसा वाटतं फोडणीचा भात नक्की सांगायला विसरू नका. तर बघू आता खाल्ल्यावर. रात्र जर दिवस असेल तर तुम्हाला दाखवते, जर संध्याकाळ झाली तर नाही दाखवता येणार. तर कसा वाटतं माझा फोडणीचा भात. फोडणीच्या भातासाठी नक्कीच एक लाईक करायला विसरू नका. आणि जसं आहे ते आताच मी बनवलाय. भारी काय नाही. रेशनच्या तांदूळाचा फोडणीचा भात कसा वाटतोय नक्कीच गावरान आपल्या गावाकडला लगीर भात कसा वाटतं नक्की सांगाय. तर चला बाय.